शाही ईदगाह येथे ईद उल फित्रची नमाज अदा करण्यात आली। यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब, पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगे, पोलीस उपाधीक्षक रितू खोकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण गिल्डा, गांधी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संदीप शिंदे, योगेश जगताप, नगरसेवक संजय मेंढे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, MIM पक्षाचे डॉक्टर महेश कांबळे, शिवसेनेचे किरण कांबळे, सेवा दलाचे अशोक पाटील, मराठा सेवा संघाचे प्रकाश पवार, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक सिंग राजपूत, माजी नगरसेवक अजित दोरकर, खासदार विशाल पाटील, RPI गटाचे सुभाष माने, बौद्ध महासभेचे निर्मला घाटगे, DYSP प्रणिल गिल्डा, भाजपाचे गजेंद्र कल्लोळी, सचिन जाधव, राकेश कोळेकर, नरेंद्र मोहिते, युनुस चाबुकस्वार, शिवाजी त्रिमुखे, शकील पिरजादे, शिवसेनेचे दिलीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते जलाब शेख, मनसेचे जमीर सनदी, ताहिर शेख आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। यावेळी खुतबा पठण जनाब मोहम्मद जैद खतीब यांनी केलं, तर नमाज पठण मौलाना मोहम्मद सुफियान यांनी केलं। या सर्व नमाज पठणाची व्यवस्था शाही ईदगाहचे अध्यक्ष महबूब अली मणेर, तनवीर भोकरे, निहाल मणेर, युनुस शेख, जावेद मोमीन, नझीर हुसैन, झारी सोहेल चौधरी, महबूब सतार मेकर, समीर सनदी, तनवीर बागवान, तोहिद मोमीन, बंदनवाज मणेर, राहिल मुल्ला आदींनी केलं। यावेळी मोठ्या प्रमाणात मिरज शहरातील मुस्लिम समाज नमाज पठणासाठी उपस्थित होते। यावेळी मोठ्या प्रमाणात मिरज शहरातील मुस्लिम समाज नमाज पठणासाठी उपस्थित होता। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।